वंचित बहुजन आघाडीच्या विषयी अपशब्द वापर करून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या क्लिपवरून साजिद खान पठाणवर कठोर कारवाई करा. वंचितच्या वतीने डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन. डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून वंचित बहुजन आघाडीविषयी अपशब्द वापर करणाऱ्या अकोला महानगरपालिका काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांच्यावर कारवाई करा. याबाबत वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन केले होते. एका वर्षापूर्वी साजिद खान पठाण यांच्यावर दंगलीचा मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल आहे. तसेच यापूर्वी त्यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण केल्याचे स्पष्ट आहे. तसेच यावर्षी सुद्धा दिनांक 13 मे 2024 रोजी डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीत एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणे व्हायरल झाला. त्यामध्ये साजिद खान पठाण हे एका मौलवी यांच्या मोबाईलवर संवाद साधताना वंचित बहुजन आघाडी व ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापर केले. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा जातीय दंगल उसळून मोठा अनर्थ होईल. त्यापूर्वीच अशा गुन्हेगारावर आळा घालावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डाबकी रोड पोलीस स्टेशनला तक्रारीतून करून डाबकी रोड पोलीस स्टेशन आवारात ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने डाबकी रोड पोलीस स्टेशन येथे उपस्थित होते. साजिद खान पठाण मुर्दाबाद, साजिद खान पठाण मुर्दाबाद, साजिद खान पठाण मुर्दाबाद, पठाण मुर्दाबाद, साजिद खान पठाण मुर्दाबाद, साजिद खान पठाण मुर्दाबाद, मुर्दाबाद. साजिद रोड अकोला या ठिकाणी आले, कारण आम्ही लेखी तक्रार दुपारी सुद्धा SP साहेबांना दिली आहे की या ठिकाणचा जो गैरअर्जदार आहे साजिद खान मन्नान खान, ज्यांनी दोन चार दिवस अगोदर एक ऑडिओ व्हायरल केली आणि त्याच्यात एका हाफिज जो गुरु म्हणतात त्या समाजाचा त्याला शिवीगाळ केली. शिवीगाळ करत असताना त्याच्यात त्यांनी सांगितलं की कौन से तुम्हारे बाळा साहेब आंबेडकर है, कौन आंबेडकर गए जिसके तुमने चुनाव के अंदर टेज पे चढ़े हो, उनके तलवे चाटते तुम, और कितने भी भारी वाले हैं आओ क्या उखाड़ते हैं. म्हणजे असली शब्दात त्या माणसानं या ठिकाणी शिवीगाळ केली आहे आणि त्याची पार्श्वभूमी साजिद खानची ही गुन्हेगारीची आहे. अकोला शहरात मागच्या वेळेस जेव्हा दंगल झाली त्या दंगलीचा सुद्धा तो मुख्य आरोपी आहे. त्या आरोपीनंच ते दंगल घडून आणली आणि त्या दंगलीत गायकवाड नावाच्या माणसाचा खून पाडण्याचं काम या गुन्हेगारांनी केलं आहे. म्हणून अकोला शहरात हा दरवेळेस जातीत दंगली लावण्याचं काम करतो, समाजात दंगली लावण्याचं काम करतो. अक्षरशः बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे रचिता त्यांच्या नातवावर सुद्धा त्यांनी शितोळे उडवले आहेत. म्हणून आज या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी आलो आहे. आणि अशा गुन्हेगाराला जर आळा नाही बसला तर अकोला शहरात पुनश्च दंगल करण्याचं काम हा साजिद खान नावाचा माणूस करणार आहे. म्हणून SP व पोलीस स्टेशनला आम्ही विनंती करत आहोत की ताबडतोब अशा गुन्हेगाराला आपण अटक करा आणि अटक करून अकोला शहरात शांतता निर्माण करण्याचं काम करा. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षाही वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन छेडेल. परत गुन्हेगाराचा आळा या ठिकाणी घातल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही. वंचित बहुजन आघाडी